नमस्कार, मी प्रतिमा परियाण होममध्ये तुमचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर घरामधलं माझं सगळं काम ऑल ओव्हर जे कामं असतात ना ती सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता परीला आणायला जायचंय। तर आज मी परीला आणायला जाणार आहे। बरेच दिवस झाले तिला आणायला गेलीच नव्हती, कारण घरामधली भरपूर सारी कामं पण असायची, त्याच्यामुळे मग तिला आणायला जायला वेळच भेटत नव्हता। तर आता मी आणायला चालले, फटाफट तिला 10 मिनिटामध्ये घेऊन येते आणि त्यानंतर मग मी बोलते तुमच्याशी। तर आता मी ना तुम्हाला सगळी कामं झालेली दाखवते माझी। तर माझी सगळी कामं झाली असं मी तर तुम्हाला बोलतेच, पण पाणी नसल्यामुळे ना किचनवरती इतका पसारा पडलाय ना, मला अजिबात आवडत नाही असा पसारा, पण नाही विलाज आहे। दाखवते मी का मी चपात्या एकदम बनवून ठेवत नाही, परीला थंड चपाती आवडत नाही, त्याच्यामुळे ती आल्यानंतरच तिला चपाती बनवून द्यावी लागते। त्याच्यामुळे मी इथं व्यवस्थित ठेवलेलं आहे पीठ, हे झाकून ठेवले। तर आता मी हे झाकून ठेवलं होतं, पण आता ओपन केलंय मी। तिकडे पाहू शकता तुम्ही भाजीची कढई, आत्ताच भाजी संपली आणि मगाशी मला कॉफी प्यायची इच्छा झाली होती, त्याच्यामुळे मी इथं कॉफी बनवली होती। तवा पण असाच आहे, आता ती येईल म्हणजे तिला मी घेऊन येईल आणि त्यानंतर मग तिला चपाती बनवून दिल्यानंतर किचन सगळं साफ करणार आहे। थोडीशी भांडी यामध्ये घासून ठेवलेली आहेत आणि मगाशी मी नाश्ता वगैरे केला ती भांडी आहेत। असं पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवावं लागतं। सोसायटीमध्ये राहून सुद्धा पाण्याचा खूप सारा प्रॉब्लेम होतोय। जेव्हा भाड्याने राहत होतो त्यावेळेस पाण्याचा प्रॉब्लेम नव्हता आणि आता सोसायटीमध्ये राहून सुद्धा पाण्याचा इतका प्रॉब्लेम होतोय, खरंच खूप टेन्शन येते असं म्हटलं की। आणि दिवसभर पाणी नसलं ना खूप सारी कामं अडली जातात आणि काहीच कामं करता येत नाहीत। तर चला मी पटकन परीला घेऊन येते आता। तर आता मी तुम्हाला त्या दिवशी परीचे हे टेडी दाखवले, तर ना हे धूळ बसली ह्याच्यावरती, जरा पाणी नसल्यामुळे हे सगळं मशीनमध्ये टाकायचं राहिले। आता संध्याकाळी पाणी आलं ना की पहिले हे सगळं मशीनमध्ये टाकणार आहे। हे जिराफ नाही, फक्त मी हे जिराफ अजून धुतलेलं नाही आहे, कारण हे हँडमेड आहे, म्हणजे मी बनवले, त्यामुळे खराब नको लवकर व्हायला। तर हे सगळे टेडी वगैरे धुणार आहे। इथं पण हे जरा ग्लास म्हणजे आपल्याला क्लीन करायची आहे। राधाकृष्णाची मूर्ती पण मला क्लीन करायची, म्हणजे धूळ बसली त्याच्यावर थोडीशी। इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि हा मनी प्लॅन आहे। मला असं छोटे छोटे मनी प्लॅन लावायला फार आवडतं आणि छान वाटतं। तर तुम्ही पाहू शकता हा कॉर्नर किती छान दिसतोय। आणि इथं एअर फ्रेशनर पण आहे, हे लागतंच घरामध्ये मला, आणि घरात एकदम छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं। आणि त्याचबरोबर दररोज उठून माई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला मिळतं, हे पण खूप छान वाटतं घरामध्ये। तर तुम्ही पाहू शकताय किती छान मूर्ती आहे। मला खूप आवडली होती, जेव्हा मी कोल्हापूरला गेले होते ना त्यावेळेस मी ही मूर्ती घेतलेली। तर अशी आहे, कशी वाटते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। तर आता ह्या झाडाला मी कालच पाणी घातलं होतं आणि ह्या झाडाचं मला काहीच समजलं नाही। हे इंडोर प्लांट आहे, हे इंडोर प्लांट आहे आणि ह्याला पण आता मी पाणी घालते छानपैकी। तर आत्ताच परीला पण घेऊन आले आणि परी आली स्कूलमधून। परी हाय कर, कसा गेला पेपर? हा, सिंपल होता आणि मस्त गेला। वा वा, हो का, इझी गेला? भूक लागली? मीच घेतले कपडे सगळी, ड्रेस वगैरे काढ स्कूलचा, व्यवस्थित छान एका बाजूला ठेव, हातपाय धुवू, तुला जेवायला देते मी। तर इथं मी येताना दही घेऊन आलेली आहे, कारण दही मला प्रचंड आवडतं। विरजण लावायला विसरले मी, त्यामुळे मी छोटंसंच हे पॅकेट आणले 200 ग्रामचं। तर आता मी घरी पण दही लावणार आहे, कारण ना विकतचं दही परवडत पण नाही। असं आपलं घरी लावलं ना की भरपूर दही पण होतं आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी वापरता येतं। तर मला तर रोजच दही लागतं, कारण परी पण खाते आणि मी पण जेवणामध्ये छोटी वाटी दही खाते, त्याच्यामुळे दही हे लागतंच। तर आता हे फ्रीजमध्ये जरा वेळ ठेवून देते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं मी विरजण कसं लावायचं हे पण मी तुम्हाला दाखवते। वातावरण पाहूया, बाहेर वातावरण होऊ शकताय कसं झालंय, एकदम उन्हाचा तडाखा आहे। सकाळी ना 9, 9:30, 10 वाजल्यापासूनच हे ऊन चालू होतं, इतका कडक उन्हाळा आहे, खूप ऊन आहे, बाहेर जायलाच नको होतं। आत्ताच परीला घेऊन आले पण इतकं ऊन लागलं, बापरे। ह्या रस्त्यानेच मला यावं लागतं, जावं लागतं।
आणि तुम्हाला मी दाखवते. ह्या रस्त्याने आम्ही जातो ना, ह्या रस्त्याने सरळ तिथपर्यंत जायचं आणि तिथून तिकडं वरच्या साईडला टर्न घेतला ना पुन्हा मग आतमध्ये परीची स्कूल आहे. जवळच आहे, इतके जास्त लांब नाही आहे. त्यामुळे तिथून मग परीला घेऊन यायला लागतं. आणि हे सगळं पूर्ण पाहू शकताय गाव. इकडं सगळं बिल्डिंगचं कामं चालू आहेत. आणि मी आज गॅलरीमध्येच कपडे सगळे सुकायला घातली होती, कारण खिडकीमध्ये पण कपडे आहेत, त्यामुळे भरपूर सारे कपडे होते. आणि हा नारळ पाहू शकताय तुम्ही, किती छान वाढलाय. हा माझा मंदिरातला नारळ आहे आणि मंदिर माझं छोटं असल्यामुळे त्याच्यात बसत नाही आहे. मग मी अशा बरणीमध्ये इथं नारळ ठेवलेला आहे. तर आता हे कोरफड खूप खराब झाली. आज जरा ह्या झाडांचं कामच करून घ्यावं असं मला वाटते. तर हे सगळं काढून टाकणार आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना अजून मनी प्लॅनचं छोटंसं रोपटं लावून टाकते, म्हणजे येतंय का पाहूया. येणारच. तर हे असं मनी प्लॅन 2 कुंड्यांमध्ये पसरलं आहे. तर त्यातलं आता व्यवस्थित आज सगळंच करून टाकते. इथं मिरच्या ठेवलेल्या आहेत, मी सुकण्यासाठी. सुकल्यात की नाही काय माहिती. हा सुकल्यात, तर जरा थोड्याशा राहिल्यात. होतात कधीमध्ये अशा परीचे दृष्ट वगैरे काढायला ह्या मिरच्या लागतात, त्यामुळे मग मी अशी ठेवते. मी आहे ना जरा बाहेरची पण झाडं दाखवते तुम्हाला. आज रांगोळी नाही काढली मी, कारण आज जरा वेळ झाला सगळ्याच कामांना. तर हे ख्रिसमसचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर जरा अशी धूळ बसली आहे, त्याला स्प्रे करावं लागणार आहे. आणि हे खूप छान झाड आलं आहे, खूप छान लागले. झाड खराब अजिबात झालं नाही. आणि ह्याचे पानं पाहू शकताय तुम्ही, किती सुंदर आहेत. खूप छान दिसतंय हे पण झाड. मला ना झाडं लावायला फार आवडतं. आणि हे झाड पण आहे ना आवडीनं घेतलं बरं का, पण ह्याची ना पानच येलो येलो पडायला लागले. ते पाहू शकताय तुम्ही. हे झाड असं चांगलं इतकं झुपकेदार होतं, तशी येलो येलोच पानं व्हायला लागलेत ह्याची. काय झालं काय कळलं. त्याला भरपूर म्हणजे जसं 3 दिवसाच्या फरकावर पाणी घालावं लागतं ना, तसं मी घालते, पण तरीसुद्धा पिवळं पडले. ही कुंडी मोकळी आहे. ह्याच्यामध्ये आता काय लावायचं हा विचार करते, पाहूया. आणि हे पण एक शोचंच झाड आहे. हे असंच मी इतकीशीच वेली लावली होती, त्याचं इतकं पसरलं होतं, म्हणजे पूर्ण अर्धी ही बाल्कनी पसरलेली. तर मी सगळं ते काढून टाकलं, जास्त पण नको म्हटलं म्हणून. तरी पण पाहू शकता हे वाढतच चाललंय. आणि हे आहे माझं शू रॅक. कसं खराब झालं आहे सगळं, व्यवस्थित नाही ठेवलं, त्याच्यामुळे. परी आली की कसं पण खेळायला ह्याला जाताना शूज उचलते, व्यवस्थित ठेवत नाही. हे आमचं वेलकम. तर असं मी पडदा लावलाय दाराला. आणि हा हार मला आवडला होता, त्याच्यामुळे मग हा पण हार मी घेऊन आले. तर इथं परीचं चाललंय खाणं. स्कूलमधून आली की बॅग अशी इथे ठेवायची, व्यवस्थित ठेवायचीच नाही एका जागा, है ना. आणि टिफिन बॉटल कोण काढायचं? हां, रोज सांगायचं तुला. तुझी कामं तुला करता येत नाही. काढ त्यातली टिफिन आणि बॉटल आणि इकडे ठेव, किचनवरती ठेव. येडी. तर आता परीला भूक आज लागलेली नव्हती, कारण दुपारपर्यंतच शाळा होती. त्याच्यामुळे ती म्हटली मम्मी मला भूक नाही आहे, काहीतरी थंड प्यायचं आहे. त्याच्यामुळे थोड्या वेळाने तिला, मला जेव्हा ताक बनवायचं ना तेव्हा तिला पण देईल. तर आता हे फ्रीजवर तिच्यासाठी पीठ वगैरे मी ठेवलं होतं चपाती करायला, पण ती नको म्हटल्यानंतर मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिलं. म्हटलं संध्याकाळच्या वेळेला होईल, कारण आता दुपारच्या वेळेला आम्ही काही जेवण 2-2 वेळा करत नाही. त्यामुळे म्हटलं की आता ठेवून द्यावं फ्रीजमध्ये. तर फ्रीजवरती अशी चिल्लर वगैरे ठेवलेले असते, तर व्यवस्थित त्या छोट्या डब्यामध्ये मी ठेवून दिली. आणि त्यानंतर हे पोळपाट रोजच्या रोज धुतलं जातं, कारण मी तसं पोळपाट अजिबात ठेवत नाही, खराब वाटतं ते पोळपाट ठेवायचं म्हटलं की. तर आता हे पाण्याने धुवून घेते. आणि आता काय होतंय ना, पाणी जाते, त्याच्यामुळे खूप टेन्शन येते, कारण कामं ना भरपूर सारी तशीच राहतात. आणि किचनवरती जर मला पसारा दिसला ना, अजिबातसुद्धा कामं करण्याची इच्छा होत नाही. पण दुपारच्या वेळेला मी काय करते, अशी छोटी मोठी कामं चालूच असतात. दुपारच्या वेळेला मी अजिबात झोपत नाही. झोपण्यापेक्षा मी अशी काही बारीक सारीक जी छोटी मोठी कामं असतात ना, ती सगळी करून घेते. जास्त करून आहे ना क्लिनिंगवर जास्त भर देते, म्हणजे आपल्याला सकाळ संध्याकाळी ना जास्त लोड पडत नाही असं मला वाटतं. त्यामुळे असं छोटी मोठी कामं, कुठे डबे वगैरे खराब झाले असले घासणे, किचन क्लीन करणे, किचनची विंडो वगैरे, किचनची स्टाईल, हे असं माझं क्लीन करणं असतं. त्यामुळे काय होतं ना, जेव्हा कधी पाणी नसेल ना त्यावेळेस जास्त लोड पण पडत नाही. तर आता परीला मोबाईल पकडायला लावला होता, आणि परीला खूप कंटाळा आला होता स्कूलमध्ये आल्यानंतर. आज स्टँडला लावायला इतकंसं काम नव्हतं किचनवरती, त्याच्यामुळे म्हटलं तू धर, 2-3 मिनटाचाच व्हिडिओ फक्त काढायचा आहे. तरी पण ती आज कंटाळली होती. मग त्याच्यानंतर आहे ना तिने डब्बा पण आज पूर्ण संपवून आणलेला आहे.
नाहीतर काय करते ना, एक जरी चपाती दिली ना तरी त्यामधली अर्धी चपाती घेऊनच येणार घरी, पूर्ण टिफिन फिनिशच करत नाही, तसंच घेऊन येते. तिला खूप ओरडायला लागतं. पाणी पण ती कमी पिते. पाणीसुद्धा पूर्ण बॉटल संपू नये असं सारखं सांगावं लागतं, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिलं पाहिजे. कारण आपली त्वचा, आपलं शरीर हायड्रेट राहिलं पाहिजे, त्यासाठी पाण्याची खरंच खूप गरज असते. आणि लहान मुलं कसं करतात, खेळण्याच्या नादात किंवा अभ्यासाच्या नादात, स्कूलमध्ये जाण्याच्या नादामध्ये जास्त पाणी वगैरे पित नाही, त्यामुळे तिला सारखं मला ओरडावं लागतं. तर आता किचन तुमच्याबरोबर बोलता बोलता मी क्लीन केलं. त्यानंतर ही मटकी आहे, मी घरच्या घरी मटकीला मोड आणते आणि मटकीला मोड आणण्याचे ना खूप सारे प्रकार आहेत, तर ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन. खूप छान मोड येतात मटकीला एकाच दिवसामध्ये. मस्त येतात मोड. उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, कोणत्याही ऋतूमध्ये खूप छान येतात. तर आता किचन पण पाहू शकताय तुम्ही, क्लीन करून घेतले मी. आणि 2-3 भांडी आहेत ती आता नंतर घासेल. आता त्याच्यानंतर ना जे काय काम असेल ते मी तुम्हाला दाखवते. आणि असं पाण्याचं पातेलं मला भरून ठेवावं लागतं, कारण मध्ये आधी हात वगैरे बरीला धुवायला ह्याला लागतं. आणि मग पाणी नाही ठेवलं ना, पाणी नसल्यावरती खूप टेन्शन येतं. तर इथं कचऱ्याची पिशवी, ओला कचरा मी पिशवीत ठेवलेला आहे, तो पण आता मी डस्टबिनमध्ये टाकून देते. कारण ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवायचा आहे, एकत्र टाकायचा नाही आहे. आता ही विंडो पण मी बंद थोडीशी करते, कारण ना खूप धूळ येते. कॉन्ट्रॅक्टची कामे इथे बाजूला चालू आहेत, त्यामुळे खिडकीवरती खूप सारी धूळ जमा होते. तर आता कॅडबरी पण मी परीला येताना घेऊन आले होते, आणि माझी फेवरेट कॅडबरी आहे डेअरी मिल्क. आणि जास्तीत जास्त करून येणार ड्रायफ्रूटवाली कॅडबरी मला खूप आवडते. आणि आजकाल मला दाताचा खूप प्रॉब्लेम होते, म्हणजे दात दुखते म्हणून मी कमी केली, नाही तर मला कॅडबरी प्रचंड आवडते. तर आता ह्यातल्या एक बाईट मी खाणार आहे. परीला म्हटलं आता मी सगळीच खाऊन टाकते, मुद्दाम म्हटलं मी तिला, तर कशी बघत होती माझ्याकडे. तर रोज मॅडमला काही नाही काय स्कूलमधून येताना आणावंच लागतं. आमच्या वेळेला असं काही नव्हतं, पण आत्ताच्या मुलांना सगळं पाहिजे असतं. तर आता काय झालं आहे ना, भरपूर दिवस झालं मी गॅलरीकडे लक्षच दिलेलं नाही आहे, आणि झाडांकडे पण आहे ना लक्ष दिलं नाही. फक्त पाणी घालणे एवढंच काम करते मी, आणि जास्त झाडांचं काही माती वगैरे व्यवस्थित करणं हे ते अजिबात केलंच नाही मी. तर आज म्हटलं चला दुपारच्या वेळेला हे काम करून टाकूया, थोडासा फ्री वेळ होता आणि जास्त एडिटिंग पण करायचं नव्हतं किंवा बाकीचं काही व्हिडिओ पण बनवायचा नव्हता. त्याच्यामुळे आता तुम्ही पाहू शकताय इथं कोरफडची काय अवस्था झालेली आहे, कारण कोरफड खूप खराब झालेली आहे. त्याच्यामुळे मी ना त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाही आहे बराच दिवस झालं. आणि कारण मला ही काढूनच टाकायची होती कोरफड, आणि दुसरी लावायचं होतं. खूपच म्हणजे ती लावली तरी येणारच नव्हती, इतकी ती मरून गेलेली होती. म्हणून म्हटलं की आता सगळीच काढून टाकावी आणि सगळी माती मोकळी करावी. आणि ह्यामधली काही जी माती आहे ना, ती पण मी आता दुसऱ्या कुंडीमध्ये थोडीशी ट्रान्सफर करणार आहे. तर आता पाहू शकताय तुम्ही काय कोरफडीची माझी अवस्था झालेली आहे. ॲलोवेरा तर मला फार आवडतो, कारण केसांसाठी, स्किनसाठी मी अजिबात जे विकत ॲलोवेरा मिळतो ना तो जास्त यूज नाही करत. घरच्या घरीच जास्त ॲलोवेराचा वापर करत असते. त्याच्यामुळे ॲलोवेराचं झाड मी लावते म्हणजे लावतेच. आता मला घेऊन यावं लागणार आहे पुन्हा. तर आता कुंडीमध्ये जे काही खराब झालेलं होतं ते सगळं मातीमधलं मी काढून घेते आहे. आणि सतत असं सारखं मला क्लिनिंग ठेवावी लागते, करावी लागते, तेव्हा आपलं घर पण छान राहतं. आणि ही मातीची म्हणजे सिमेंटची कुंडी असते ना तशी कुंडी आहे. फुटण्याची खूप भीती आहे, त्याच्यामुळे खूप जपूनच त्या कुंडीला वापरावं लागतं. तर आता मी काय आहे ना, मातीचं पोस्टमॉर्टम करते इथे, कारण खूपच ती पॅक बसलेली होती आणि हाताने निघण्याचं नावच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं की आता स्क्रूड्रायव्हरनेच ह्याला सगळी माती जी आहे ती मोकळी करावी, म्हणजे दुसऱ्या कुंडीमध्ये आपल्याला टाकता येईल. तर आता माती मोकळी करून झालेली आहे, आणि आता ही कुंडी बाजूला ठेवते. आणि जी मनी प्लॅनची कुंडी आहे ना, त्यामधलं पण मी आता मनी प्लॅन व्यवस्थित करणार आहे. तर आता ती कुंडी पण अलीकडे ओढून घेते, म्हणजे त्यातली मला माती पण मोकळी करता येईल. आणि जे काही जास्त एक्स्ट्राचे वेल वाढलेले आहेत ना, त्यातले मला कटिंग पण करता येईल. खराब झालेले वेल बाजूलासुद्धा काढता येईल, कारण खूपच मनी प्लॅन पसरलेला आहे. तर तुम्ही पाहू शकताय एवढ्याशा कुंडीमधून आहे खूप सारा वरतीपर्यंत मनी प्लॅन गेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला आज मनी प्लॅनला पण व्यवस्थितच करून टाकूया. आणि त्याला जरा मातीची पण गरज होती. माती पण कुंडीमधली कमी झाली होती. तुम्ही पाहू शकताय पूर्ण माती कमी झालेली आहे, त्यामुळे इकडची इकडं मी ट्रान्सफर करते आहे. आणि त्यामध्ये जरा थोडंसं कचरा वगैरे साठलेला असतो, किंवा आपण काही पण म्हणजे जरी नाही टाकलं तरी पण आहे ना, झाडाचा पालापाचोळा किंवा काही जरी खराब असलं तरी अगरबत्तीच्या ह्याच्या काड्या असतात, तर ते सगळ्या काड्या मी ना काढून टाकल्या आणि माती आता इथं मोकळी करते. मनी प्लॅन मला प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे मी मनी प्लॅनची ना खूप काळजी घेते. मला मनी प्लॅन आहे ना जीवापेक्षा प्रिय आहे, कारण त्याच्याकडे बघितलं ना की दिवस खूप छान जातो आणि खूप छान वाटतं त्याच्याकडे बघितल्यानंतर. तर खूप छान वाढलेला आहे मनी प्लॅन, आणि ह्याची मी खूप सारी काळजी घेते.
आवडतं मला अशी झाडं लावायला, झाडं हे करायला. तुम्ही तर पाहिलंच की बाहेर गॅलरीमध्ये पण किती झाडं आहेत आणि बाहेर पॅसेज जो आहे ना एंट्रान्स पुढचा तिथंसुद्धा मी झाडं लावलेली आहेत. झाडं लावायला मला आवडतं आणि ऑक्सिजन मिळतो ना आपल्याला, त्याच्यामुळे मला झाडं लावायला प्रचंड आवडतं आणि छान दिसतं घरामध्ये असे प्लांट्स लावले ना वेगवेगळे, तर छान पण वाटतं. त्यामुळे मी असं केलेलं आहे. तर आता ही बघत होते मी मनी प्लॅनला कुठून एखादं तरी नवीन पालवी फुटले का, म्हणजे मग नवीन असं रोपटं सेपरेट असं आलं आहे का, पण नवीन काय आलं नव्हतं. त्याच्यामुळे मग मी काय केलं, इकडची माती तिकडं ट्रान्सफर केली आणि त्यामध्ये शोधत होते पण सापडलं नाही. मग नंतर काय केलं, एका वेलाची दांडी कट करणार आहे मी. आणि तर आता इथं मनी प्लॅनच्या ना मी 2 दांड्या कट केलेल्या आहेत छोट्या छोट्या आणि त्या कशा कट करायच्या ते पण मी तुम्हाला सांगते. जिथून असं मनी प्लॅनच्या दांडीला कोंब आलेला असतो ना, तिथून आपण कट करायचं. म्हणजे जेव्हा कधी आपण एखाद्या जारमध्ये, बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये जेव्हा कंटेनरमध्ये आपण लावतो ना, त्यावेळेस खूप छान प्रकारे येतं. तर ह्याला पाहू शकताय कुठेही पान नाही आहे, काहीच नाही आहे, पण ही 8 ते 10 दिवसामध्ये ह्याला पालवी फुटणार आहे. तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन. तर असे 2च मी काड्या काढलेल्या आहेत. जास्त जर मनी प्लॅनचं जर काड्या वगैरे काढल्या किंवा तोडला वगैरे तर अख्खा मनी प्लॅन खराब होईल. त्यासाठी म्हटलं बस झालं एवढंच आता, आणि तेवढे काढून मी बरणीमध्ये ठेवलेले आहेत. तर आता गॅलरीमध्ये मनी प्लॅनचं तर व्यवस्थित काम झालं आहे, पण बाकीचा पसारा पण साठला होता खूपच. तर म्हटलं आता हे सगळं व्यवस्थित करून घेऊया. आणि कचरा पाहू शकताय तुम्ही, कोरफडीचा कचरा किती साठलेला होता, तो पण आता डस्टबिनमध्ये टाकून दिला. आणि माती भरपूर सारी मी उकरलेली होती त्याच्यामुळे पडली होती गॅलरीमध्ये, तर ती पण सगळी आता मी झाडून स्वच्छ करते गॅलरी, म्हणजे पायाला वगैरे लागत नाही. कारण परी ये जा खूप करत असते आणि माझंही खूप वेळा गॅलरीमध्ये येणं होतं, कारण गॅलरीमध्ये हवा भरपूर सारी येते आणि खूप छान वाटतं गॅलरीमध्ये. त्याच्यामुळे असं सारखं मला झाडू वगैरे मारावं लागतं. आणि गॅलरी रोजच्या रोज क्लीन केली जाते, पाण्याने तरी धुते, नाही तर मग कापडाने तरी पुसून काढते. आणि आता इथं मी सगळं क्लीन करून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर गॅलरीमध्येच मला मशीन वगैरे ठेवावी लागते, तुम्हाला दिसत असेल. आणि आज गॅलरीमध्येच मी कपडे सुकायला घातली होती. कपडे थोडीशीच होती, कारण रात्री मी कपडे धुवून टाकली होती. रात्री खूप उशिरा पाणी आलं आणि तेव्हाच मग मी बाकीची सगळी कामं केली. रात्री जर पाणी आलं नसतं ना, तर खूप मला सकाळी ताप झाला असता आणि कामं पण भरपूर वाढली असती. तर बरं झालं रात्री पाणी आलं. आणि आता गॅलरी पण क्लीन करून घेतली आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्या मनी प्लॅनच्या काड्या मी ठेवल्यात जारमध्ये. आता ह्यामध्ये पाणी भरून ठेवते. तर आता मनी प्लॅनची जी माती होती ना, ती व्यवस्थित मी उकरली आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला पुन्हा माती कमी पडलेली, ती माती पण मी त्या माती कुंडीमध्ये टाकली. म्हणजे व्यवस्थित छान मनी प्लॅन अजून छान ग्रो करेल. आणि त्यामधल्याच ह्या 2 काड्या पण मी कापून घेतलेल्या आहेत. अशाच काड्या मी मागच्या वेळेस आहे ना, अशाच काचेच्या जारमध्ये लावल्या होत्या. तर तुम्ही पाहू शकता हा काचेचा जार आहे आणि ह्या जारमध्ये अशा 2 कांड्या मी लावलेल्या आहेत. आणि हा आता 8 ते 10 दिवसानंतर ह्याला छान पालवी फुटेल. त्यावेळेस तर मी तुम्हाला दाखवेनच, पण आत्तासुद्धा दाखवलं आहे की मनी प्लॅन कसं लावते. जेव्हा आपण असं ट्रान्सफर एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये आपण जेव्हा असं मनी प्लॅन लावतो ना, त्यावेळेस ना खूप छान मनी प्लॅन येतो, व्हेंटिलेशन खूप छान होतं. त्याच्यामुळे मी असं मनी प्लॅनच्या काड्या लावत असते. आणि आता ह्या काड्या मी आता इथून खिडकीतून किचनच्या इथे हवा येते ना, त्याच्यामुळे इथंच ठेवणार आहे. मागच्या वेळेस इथंच ठेवला होता, जरा त्याला पालवी फुटेपर्यंत असाच ठेवणार आहे. आणि त्यानंतर थोडीशी पालवी फुटल्यावर मग एखाद्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करेल. तर आता मी तुम्हाला दाखवते कुंडीमधली माती. मी छान ह्या कुंडीमधली माती कमी केली पार आणि ह्या मनी प्लॅनला टाकली, कारण ह्याच्यामध्ये काहीच झाड नव्हतं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आता अजून एक्स्ट्राची माती आणणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा अजून एखादं झाड लावणार आहे. ही पण कुंडी रिकामीच आहे, पण ह्या मनी प्लॅननी ना कब्जा केला आहे ह्या कुंडीवरती. त्याच्यामुळे आता मला ते काढूशी वाटत नाही, कारण मुळं खूप खोलवर गेलेले आहेत या मनी प्लॅनची. आणि मनी प्लॅन तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवतेच आहे. मनी प्लॅन खूप खूप वरपर्यंत गेला आहे, पाहू शकता इकडं वरपर्यंत फार मनी प्लॅन गेला आहे, त्यामुळे खूप मोठा झाला आहे. तर मनी प्लॅनच्या मुळांना ना थोडंफार तरी असं जास्त जागा लागते पसरायला, त्याच्यामुळे मग ही कुंडी अशीच ठेवली मी. त्यामध्ये सुद्धा मनी प्लॅन छानपैकी आपोआपच उगून येईल म्हणून. तर अशा प्रकारे आज मनी प्लॅनचं सुद्धा व्यवस्थित छान काम झालं आहे. संध्याकाळी आता पाणी आलं ना की पूर्ण मनी प्लॅन छान असा धुवून घेते, म्हणजे छान असा ग्रीनरी दिसेल. आणि हा पण नारळ आता एखाद्या कुंडीमध्ये लावावं लागणार आहे मला, बघूया. तर आता ऊन खूप जास्त आहे आणि कपडे गॅलरीमध्ये सावली असून गॅलरीमध्ये टाकले तरीसुद्धा सुकलेत. तर आता ही सगळी कपडे आता मी काढून ठेवते आणि भूक पण आता लागली आहे.
मगाशी मी स्कूलमध्ये परीला आणायला गेले होते, त्यावेळेस मी दही घेऊन आले होते. तर आता विरजण कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. मी घरच्या घरी विरजण कसं लावते साध्या आणि सोप्या पद्धतीने. आणि उन्हाळ्यामध्ये तर एकदम घट्टसर आंबटसर दही तयार होतं. तर मी पटकन लगेच दाखवणार आहे, जास्त वेळ पण लावणार नाही आहे. आणि त्यानंतर मला थंड काहीशी पिऊशी वाटते काहीतरी, तर मी ताक पिणारे करून, तर त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवते. चला. तर आता दही लावायचं आहे, त्याच्यामुळे मी दूध थोडंसं कोमट करून घेते. जास्त पण आपल्याला गरम नाही करायचं, थोडं कोमट करायचं. कोमट तर झालंय दूध. आणि दही लावण्यासाठी इथं मी एक जार घेतलाय, तुम्ही पाहू शकताय. ह्याच्यामध्येच मी विरजण लावते आणि खूप छान दही लागतं ह्याच्यामध्ये. तर मी दाखवते तुम्हाला. तर आता मी दही लावणार आहे, त्यासाठी मी कात्रीला काय झालंय तर आता दही लावण्यासाठी मी जवळजवळ 1 चमचा दही या जारमध्ये टाकून घेणार आहे. जास्त नाही टाकायचं, 1 चमचा टाकलं तरी बास होतं. विरजण लावण्यासाठी आपल्याला 1 चमचा दही बस झालं. आणि आता हे कोमट केलेलं दूध आहे ना, तर कोमट केलेलं दूध डिरेक्टली लगेच ह्याच्यामध्ये मी असंच टाकून घेणार आहे. साई नाही टाकणार, कारण मी तूप बनवते, त्याच्यामुळे साई मला ठेवावी लागणार आहे. तर आता कोमट दूध ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर असं चमच्याने एकत्र करायचं. आणि हे एकत्र केल्यानंतर ह्याला पॅक झाकण ठेवायचं, किंवा ह्याच्यावरचं झाकण असेल तरी चालतं. माझं ह्याच्यावरचं झाकण फुटलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता ह्याच्यावरती प्लेट ठेवणार आहे. पॅक बसेल अशीच प्लेट ठेवायची, म्हणजे हवा गेली नाही पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन. खूप छान प्रकारे ह्याच्यामध्ये दही घट्ट लागलं जातं. तर आता हे झाकून ठेवते. तर आता ह्याच्यावरती एक प्लेट ठेवली आहे मी. हे आता असंच गॅसच्या बाजूला किंवा मग किचन कट्ट्याच्या खाली किंवा मग असं गरमीच्या ठिकाणी ना हे दही ठेवायचं, म्हणजे छान लागतं हे घट्टसर दही. तर आता हे ठेवून देते. तर आता मला ना भूक खूप लागली आहे, पण मी आता जेवण करणार नाही आहे. मला थंड काहीतरी प्यावंसं वाटतंय, कारण गरम खूप होतं आहे आणि काम पण माझं भरपूर झालं आहे. तर आता मी ताक पिणार आहे. मला ताक प्रचंड आवडतं. कालच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि परीला पण बनवून द्यायचं आहे. त्यासाठी मी आता इथं दही घेते. जवळजवळ मी अर्धी वाटी दही घेतलं इथं. आणि असं घरच्या घरी ताक बनवलं ना, खूप छान होतं ताक. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ ताक करायचं तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं. जास्त पण पातळ करणार नाही आहे मी, तर इतकं पाणी मी टाकून घेतलं. आणि चमच्याने हलवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला घट्ट पातळ कळतं. एवढं बस आहे. तर आता पाणी ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकायचं. मिठामुळे ना ताकाला टेस्ट छान येते. तर आता मी थोडीशी जिरी घेणार आहे. तुम्ही हवं तर जिरी पावडर टाकली तरी सुद्धा चालतं, पण मला अशी क्रश केलेली जिरी खूप आवडते ताकामध्ये. तर आता मी हातावरच अशी क्रश करून घेणार आहे. ह्याचा स्वाद आहे ना खूप छान येतो, आणि जिरीमुळे ना पोटदुखी पण कमी होते, पोटाला आराम पण मिळतो ताक पिल्यामुळे. आणि जिरी छान आहे, आणि पित्त पण होत नाही मेन म्हणजे. तर आता ह्या ताकामध्ये ही जिरी मी टाकून घेते. तर आता जिरी टाकल्यानंतर आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये गोल फिरवून घेतलं भांड्यामध्ये तरी सुद्धा चालतं. पण मी आता हे ह्याच्या मदतीने ना फिरवून घेणार आहे, म्हणजे छान जिरी पण त्यामध्ये मिक्स होईल. तर अशा प्रकारे थंडगार दह्यापासून ताक मी घरच्या घरी केलेलं आहे, आणि खूप छान लागतं. हे असं ताक तुम्ही घरच्या घरी दह्यापासून नक्की करून बघा, आणि टेस्ट करून बघा. खूप छान आणि अप्रतिम लागतं बाहेरच्या ताकापेक्षा. त्यामुळे मग मी अशा प्रकारे करत असते. तर कशी वाटली ही पण रेसिपी नक्की सांगा. तर चला आता मी पिऊन घेते, आणि त्यानंतर मग पुढचं काय रुटीन असेल दुपारनंतरचं ते तुम्हाला दिसेल. आता टेस्ट करून बघते ताक कसं झालंय.
छान तर झाला असणार आहे, स्मेल तर खूप छान येतोय. मस्त एकदम थंडगार आहे. चला आता मी ताक पिऊन घेते आणि त्यानंतर भेटते तुम्हाला. तर कसा वाटला मैत्रिणींनो माझा हा आजचा व्हिडिओ. मी दुपारच्या वेळेला झोपण्यापेक्षा अशी काही कामं असतात घरामधली ती मी करत राहते, कारण दुपारच्या वेळेला झोपायला नको वाटतं. म्हणून मग मी अशी जे काही कामं असेल ना घरामध्ये ते करत राहायचं, म्हणजे आपण त्यामध्ये बिझी पण राहतो आणि वेळ कसा जातो हे पण समजत नाही. तर अशी कामं माझी चालू असतात. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आजचं दुपारचं मी रुटीन दाखवलेलं आहे, दुपारच्या वेळेला मी काय करते ते. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्रायबर शाउटआउटसाठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या, मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल. तर भेटूया नवीन उद्याच्याच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.